सर्व मित्रांचं टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. बघा मित्रांनो, आजचं हे पत्र आहे 22 जुलैचं आणि हे जे व्हिडिओ आहे ते आहे जाहिरात येण्यासंदर्भात आणि ते म्हणजे सर्वांचे लाडका पोस्ट जो असतो तलाठी, तर त्या तलाठी संदर्भात आहे. तर MPSCकडे ही परीक्षा गेली हे सरळ स्पष्ट मागच्या वेळेसच माहिती झालेलं आहे. तर आता जी जागा आली आहे त्या अनुषंगाने जाहिरात आलेली आहे ही आणि गट क मध्येच याची जी आहे संयुक्त पूर्व परीक्षा त्यामध्येच हे पदं इन्व्हॉल्व केलेले आहेत. एकूण जे पदं आहेत ते एकूण 1539 आहेत. आणखीन काही पदं आहेत त्याचं आपण सविस्तर पाहूया. आता मी GR वाचतो म्हणजे फॉर्मचं शेवट तारीख वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून जातील. आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 2619 रिक्त पदे भरण्यासाठी जी 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून दिनांक 16 जुलै रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार प्रस्तुत परीक्षा दिनांक 25 ऑक्टोबरला एक्झाम होणार आहे. ओके, ऑक्टोबर रोजी प्रचलित पद्धतीने म्हणजेच ऑफलाईन घेण्यात येणार आहे. परीक्षा किती तारखेला होणार आहे सरळ लक्षात घ्या, 25 ऑक्टोबर. ओके, तसेच सदर शुद्धीपत्रकान्वये जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्यास अंतिम दिनांकास म्हणजे लास्ट डेट किती आहे फॉर्म भरायचा, 31 जुलैला तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ओके, त्यानंतर भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा संदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक जे असेल ते सेवा अनुसार गट क सेवेसाठी आयोगाकडे मागणीपत्र प्राप्त होत आहेत. त्यामुळे प्रस्तुत परीक्षेमध्ये योजनेमध्ये नमूद संवर्गाव्यतिरिक्त समान अर्हता असणाऱ्या नवीन संवर्गाच्या महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये समावेश करण्यात येणार असून प्राप्त मागणीपत्राचा जो आहे संक्षिप्त तपशील खालीप्रमाणे. ओके, तर बघा, महसूल वन विभाग ज्याला आपण ग्राम महसूल अधिकारी नव्यानं म्हणतो, महसूल वन विभागामध्ये जे अर्थात तलाठी गट क विविध नियुक्ती प्राधिकारी, एकूण पदं 1539. पात्रता काय, संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी. ओके, ग्रॅज्युएशन BSc BA BCom B.Pharmacy काय असेल ते ग्रॅज्युएशन पाहिजे आणि जाहीरनाम्यात नमूद वयोमर्यादा जे असेल ते. ओके, ठीक आहे, 38 ओपन आणि 43 जे आहे ते कॅटेगरीसाठी, सर्वांसाठी सारखंच आहे. ओके, माजी सैनिक आणि इतरांना थोडासा सवलत आहे त्यामध्ये. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग याच्या अंतर्गत ओके वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक अभिलेखापाल गट क आणि सहाय्यक अधीक्षक गट क यांच्या आता वरिष्ठ अभिलेखापालच्या 11 जागा आहेत, कोणत्याही शाखेतील पदवी लागणार आहे. सहाय्यक अधीक्षक गट क 11 जागा आहेत आणि कोणत्याही शाखेतील पदवी लागणार आहे. ओके, तर ठीक आहे, हे पाहिलं तुम्ही. आणि कृषी व पदुम विभाग. ओके, त्यानंतर सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तांत्रिक गट क मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी धारण करणे आवश्यक आहे आणि ह्याची एकूण 254 जागा आहेत, भरपूर जागा आहेत हे. ओके, त्या मानानं. त्यानंतर आहे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागामध्ये लिपिक व टंकलेखक. आता हे कोणकोणते विभाग आहेत, नियंत्रक, सीधा वाटप व संचालक, नागरी पुरवठा कार्यालय, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, आदिवासी विकास विभाग, महसूल वन विभागमध्ये जे काही लिपिक टंकलेखक आहेत त्यांच्या जागा आहेत हे एकूण. तर सीधा नियंत्रक, सीधा वाटप व संचालक, नागरी पुरवठा याच्यामध्ये 230 जागा आहेत. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामध्ये 155 जागा आहेत. आदिवासी विकास विभाग 69 जागा आहेत. महसूल वन विभागामध्ये 480 जागा आहेत. ओके, ह्याच्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि जाहिरातीमध्ये लिपिक टंकलेखक प्रवर्गाकरता नमूद केल्यानुसार टंकलेखन अर्हता म्हणजे टायपिंग वगैरे पाहिजे तुमचं. ओके, त्यानंतर महसूल व वन विभाग याच्यामध्ये लिपिक टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग याचे 339 जागा आहेत. असे एकूण 3088 ह्याच्यामध्ये जागा आहेत. म्हणजे हे 3088 आणि मागच्या जे किती होता उल्लेख केलेला होता 3088 अधिक 2619 असे एकूण 7 8 1 9 0 हातच्याला 1 ही 7 5 म्हणजे 5707 जागा म्हणजे 5700 जागा या आता या जाहिरातीमध्ये आलेल्या आहेत. बघा, जाहिरात कधी येईल धप्पा बसला तुम्हा सर्वांना, आलं लक्षात. आता अभ्यास तुम्ही कसं करणार आहे का आणि त्यावर डिपेंड आहे. आपण सध्या टर्निंग पॉईंट्स ॲपवर जर शक्य झालं तर घटकनीय जे अभ्यासक्रम आहे त्यानुसार टेस्ट देण्याचा आपण प्रयत्न करूया. फी अल्प राहील, बघू आपण काय होते ते प्रयत्न करू. अन्यथा तुम्ही दुसरीकडे क्लास जॉईन करू शकता आणि त्या पद्धतीनं अभ्यास करू शकता. तर चला मग, ओके, व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.